बेळगावात सुरू असलेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये काल उत्तर कर्नाटकवर चर्चा होत असताना अथनी येथे झालेल्या काँग्रेस आमदारांनी मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी केली। अधिवेशनाच्या उत्तरार्धात उत्तर कर्नाटकातील समस्या आणि विकासावर चर्चा सुरू होती। त्यानुसार सभागृहामध्ये चर्चेला प्रारंभ झाल्यानंतर अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्रातील नेते बेळगावचा सीमाभाग केंद्रशासित करावा अशी मागणी करत असतील तर आपण देखील मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी केली पाहिजे असं वक्तव्य करून आपल्या चाकलेचे त्यांनी तारे तोडले। दरम्यान ज्या आमदारांना हे वक्तव्य केलं ते सौदी नेमके कोण आहेत आपण पाहूया। बेळगावच्या अथनी विधानसभा मतदारसंघातून ते काँग्रेसचे आमदार आहेत लक्ष्मण सवदी। आमदारकीची त्यांची ही चौथी टर्म आहे। याआधी 3 वेळा भारतीय जनता पक्षाचे ते आमदार होते। 2018 साली त्यांचा काँग्रेसमध्ये असताना पराभव झाला। त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला, त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं। बीएस येडियुरप्पा सरकारमध्ये विविध मंत्रिपदाचा त्यांनी कार्यभार सांभाळला। कर्नाटक विधानसभेत अश्लील चित्रफित पाहताना सापडल्यानं ते देशभर चर्चेत आले होते। याच पॉनगेट प्रकरणी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। सुरुवातीपासून टोकाची महाराष्ट्र विरोधी भूमिका त्यांची पाहायला मिळाली। चंद्रतारे आहेत तर तोपर्यंत आम्ही बेळगाव महाराष्ट्राला देणार नाही असंही त्यांनी आधी वक्तव्य केलं होतं। 2023च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपनं त्यांना तिकीट नाकारलं। नाराज होऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। भाजप उमेदवाराला 76,000 मतांनी हरवत ते काँग्रेसचे आमदार बनले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।